रामराम मंडळी. तर आज आम्ही एवढं नटून खटून चाललेलो आहे जंगल सफारीला. आणि जंगल सफारीला जायच्या आधी सुरुवात झालेला आहे सेल्फी आणि फोटो पासून. तर आता इथं फोटोशूट होणार, मग आम्ही निघणार जंगल सफारीला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगल सफारीला एवढं नटून खटून आम्ही चाललोय. तर विचार करा, आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर किती नटून खटून जाऊ शकतो. तर चला, अजून कोण सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आधीच व्हिडिओला लाईक करून घ्या. कारण की आमच्या गावातील सगळ्यात मोठं जंगल 4 किलोमीटरचा प्रवास चालत पायी तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे. आणि आज श्रावण सोमवार 3रा आणि श्रावण सोमवार दिवशी तुम्हाला महादेवाचं दर्शन होणार आहे. त्यामुळं व्लॉग मध्ये शेवटपर्यंत थांबा आणि जाता जाता आपण वाटेत बघत जाऊया. जंगल सफारी तर एवढं जबरदस्त होणार आहे, नाद खोळा होणार आहे. आणि आजपर्यंत कुठलाही व्लॉग तुम्हाला असा पाहायला भेटला नसणार, एवढा छान व्लॉग आजचा होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत थांबा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही सबस्क्राईब करून घ्या. आणि फेसबुकवर कोण बघायला लागलाय फॉलो करून घ्या. आणि इंस्टावर कोण बघायला लागलाय त्यांनी सुद्धा फॉलो करून घ्या. आणि व्लॉग कसा होतोय कमेंट करायला विसरू नका. चला, तास झालं जाऊया 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 म्हणून, तर शेवटी सुरुवात झालेला आहे. इकडे पाण्याची व्यवस्था पण केलेला आहे. कारण की रंगा काय म्हणतोस, 4 किलोमीटर जायचं आहे बघ डोक्यावर घेऊन. आणि झेंडा घेतलेला आहे हातात. आणि इथनं आपल्या जंगल सफारीचा प्रवास सुरुवात झालेला आहे. शेवटपर्यंत बघा. हे आपलं गाव आहे. गावाचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे. पुढे जाऊन जंगलाचं दर्शन करून देतो. चला, हे बघा दादा आपले आता भाताची भांडी घेतलेली डोक्यावर. 4 किलोमीटर ते बदलाय चालत नाही आता. 4 किलोमीटर असं जंगलात जायला पाहिजे. जंगल मध्ये तर एवढं जबरदस्त एवढं आहे जंगल. तुम्हाला आधी एवढं दाट नव्हतं, ते गॅस आल्यापासून जंगल तोडणी कमीच झाले पूर्ण. इकडे गँग हा गेल्यानंतर तुम्हाला खरोखर लई खतरनाक जंगल पाहायला भेटणार आहे. इथनं थोडस बाहेरचं पण नजारा दाखवतो बघा. गावातलं जंगल आता इकडे जो टेक दिसा लागलाय त्या टेकावर जायचं आहे आपल्याला. पाक कुठं दिसायला, इथनं दिसत नाही ती. त्या टेकावर जायचं आहे आपल्याला. आणि ह्यो आपल्या गावाला आपल्याला एवढा मोठा घनदाट जंगल आहे सगळीकडनं. पण एक जबाबदारी टाकलीत बघा. मी व्हिडिओ करायला म्हणतोय तर मला घ्याच म्हणतात. काय सांगायचंय असं घेऊन आता कसं करायचं बघा. तो आमच्या गावाला लाभलेला सगळ्यात मोठा वडा. त्याला काय जास्त जास्त पाणी नसतं. तर भरपूर पाऊस झाला तर आमच्याकडे ह्या वड्याला 2-3 महिन्यासाठी पाणी असतं. आणि त्या 2-3 महिन्यात आपल्या गावातली जनावर रोज स्वच्छ होतात, पाणी पितात. आणि ह्यो असा वाट आहे बघा. इथं हनुमान मंदिर पासून आपल्याला जंगलात. तर माझ्या पाठीमाग चर्चा व्हायला लागली सगळं तुम्हाला ऐकू येत असणार. कारण की मी हिडन माईक घेऊन आलेला आहे. त्यामुळे तिथं सगळं जे भाषण चालू आहे सगळं तुम्हाला ऐकू येत असणार. तर तिथलं भाषण सगळं तुम्हाला कन्नड मध्ये ऐकू येत असणार. कारण की आमच्या गावात सगळ्यांनी सरास कन्नडच बोलतात. क्वचितच घरात किंवा असं मराठी बोलणारी माणसं आहेत, नाहीतर 99% कन्नड. चला, जंगल सफारी आता सुरुवात होणार आहे जस्ट थोड्याच वेळात. चला तिथं जाऊनच कॅमेरा ऑन. इथनं आता आपली सफारी चालू झालेली आहे बघा जंगल. तर हे हनुमान मंदिर आपलं. आणि बघा आम्ही दोघंच पुढे आलोय आणि गाड्या घेऊन जाणारे गाड्या घेऊन गेलेले आहेत. मला पण भरपूर चालायचं आहे, गाडी घ्यायची होती. खरं व्हिडिओ बनवण्यासाठी खास मी
चालत या लागलोय. हे बघा इकडे आपले मित्र, भाऊ, पाहुणा, मामा, दाजी, नवना सगळेच मानणारा जबरदस्त जवळीक खाना आहे. मूर्तीचं पण दर्शन करून देतो. अरे झेंडा तो बरं हो मामा आहे ना मेंबाली ओपन आहे. आज जाऊया चला. इथंच दर्शन करून घ्या. जय श्रीराम. हे बघा यल्लाप्पा पाटील. तुमचा आशीर्वाद असू दे. तर आमच्या बजरंगबलींची दर्शन तुम्हाला करून देण्याचं प्रयत्न केलेला आहे. तर कसा वाटला हा तुम्ही कमेंट मध्ये कळवा आणि सगळ्यांनी जय श्रीराम एकदा घ्यायला विसरू नका. हे तुमचं काय मस्त नक्की चालणार ना तिथपर्यंत. होय हा होय चालणार. चालू झालेली आपली जंगल सफारी. इकडे बाटल्या घेणारे बाटल्या घेतल्यात आणि घागर तर आपण घेतलेलंच आहेत. आणि आमची वहिनीबाई काय म्हणते बघूया थांबा. वहिनी कसं वाटा लागले? वहिनीबाईला मराठी येत नाही अजिबात बघा, त्यामुळे हसायला लागलेत. आणि हिने फटाकडे आताच चालू केलेत. अजून गणपती लांब आहे. ते खांद्यावर घ्यायला लागत नाही ना उचलून? बघूया या मी घेणार नाही मग. चालायचं तिथं बसवतो तुला आणि आम्ही सगळं संपूर्ण येताना परत तोपर्यंत विश्रांती घे. दरवर्षी जातो आणि ह्या वर्षी काय दरवर्षी जातेस? हो हो हो. तुम्हीच ह्या वर्षी आलाय. मी आताच गेले काही 2-3 वर्ष गेलो नाही. हे बघा त्याला मुरकी मुरकी म्हणतात. मित्रांनो खरंच आम्हाला जास्त करून मराठीत नाव माहित नाही. ह्या रानमेवाचं नाव काय खरोखर कमेंट मध्ये सांगा. आम्ही ह्याला मुरकी बिजम सॉरी भिंकी भिंकी काय म्हणतो. भिंकी म्हणजे आग, काय म्हणजे फळ, आगीचं फळ म्हणतो. तर मराठीत काय म्हणतात नक्की कळवा. आणि हे बघा कसं वाटायला लागलंय नजारा. जंगल आपला कसा आहे ह्यो अजून जंगल पूर्ण आपण तळ भागात आहे जंगलाच्या. अजून वरती कसं आहे वरती चला की बघूया. म्हणजे नेमकं कसं आहे? असंच आहे मोकळं आहे नाही हा पूर्ण असं सगळं काय ते मराठीमध्ये सांगा तुम्ही. पूर्ण असं सगळं म्हणजे काय तुम्ही सांगा मराठीमध्ये. बर चला. इकडं लय मोठा व्लॉग होणार वाटतं ह्यो. हे कृष्ण तरी बघूया. गोविंद हरी मुरारी. अजून आपल्याला भरपूर वर जायचं आहे आणि इथनं एकदा जंगल बघून घ्या. मेन म्हणजे आम्ही अजून जंगलात प्रविष्ट केलेलं नाही. आणि आम्ही अजून आहे ह्या जागेला गायरान म्हणजे ग्रामपंचायतचं जागा आहे. गायरान जागेमध्ये अजून आहे. आपण जंगलात गेलो नाही. जंगलात गेल्यानंतर तुम्हाला एवढं दाट जंगल पाहायला भेटेल. लय म्हणजे लय. ह्या जंगलात हत्ती होती, अस्वल होता. अस्वल आता सध्या तर नाही, खरं आम्ही लहान होतो त्यावेळेला अस्वल होता या जंगलात. परत सस आहेत, हरिण आहे, भेकर आहेत, घोरपड आहेत आणि गवी रेड तर काय हिंड गवी रेड्यांचं. आणि इथं आमच्या ह्या जंगलात एक गुहा आहे. हे इकडे येतो इलेत पाणी ना वैतन बार हो. तर इथं सगळ्यात वाट चुकल्यासारखं पण झालंय, कारण की आता जंगल तोडायला कोणी येत नाही विशेष करून. हे नोड हाय ಅಡ್ಡಾಡದವರಿಗೆ ಗೊತ್ತಲಕ್ಕ ಇದು ನಾವು ರಸ್ತಾ ಮೇಲೆ ಅಡ್ಡಾಡದವ ರಸ್ತಾ ನಂಗೆ ಗುರ್ತೈತ್ಲ ನಾ ಹೋಗಿದನು. शेवटी आपल्याला वाट सापडलेली आहे. हे बघा. आणि इकडे जास्त आता रहदारी नसल्यामुळे वाट थोडं चारा वगैरे उगवलेला आहे रस्त्यावर, त्यामुळे
कन्फ्युजन होत होतं लोकांना. तर आम्ही आहे शेवटी जंगल फिरलोय आणि इथनं जंगलाचा नजारा खरोखर एकदम जबरदस्त दिसणार आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, बघून घ्या एकदा सगळ्यांनी. ह्यो एक नंबरचा नाटक करू आहे बघा. इथं जंगलात आदमखोर भेटला आपल्याला एक नंबरचा. हे बघा, लय म्हणजे लय नाटक करते. आणि ही बारकी पोरी तर काय, त्यात आमची भक्ती डांगे तर लय म्हणजे लय आगाव आहे. हे हा धिंग आहे तिकडे